सर सर्वप्रथम आपण आज किल्ले रायगडावर ओपीने आलो बघा। ही आपल्या रायगडाची मागची बाजू आहे। तुम्ही आज किल्ल्यावर मागच्या बाजूने आला आहात बघा। गडाची समोरची बाजू म्हणजे पायी येण्याचा मार्ग त्या साईडला आहे। 2000 पायऱ्या आहेत। पायी याचं म्हटलं ना 2 तास लागतात। ती किल्ल्याची समोरची बाजू आहे बघा। या गडाची उंची आहे ना ही समुद्री सपाटीपासून 2851 फूट आहे आणि गाडी पार्किंग केली ना तुम्ही इथपर्यंत आहे 1350 फूट आहे बघा। हा गड शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून जिंकून घेतला 15 मे 1656 साली। 15 मे 1656 ते 1670 पर्यंत ना या गडाचं बांधकाम चालू होतं। म्हणजे महाराजांच्या काळात ही सगळी बांधकाम केलेली आहेत बघा। हा रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागले। 14 वर्षामध्ये या गडावर काय काय बांधलं अशा 350 इमारती बांधल्या। 11 पाण्याची तलाव आणि 84 पाण्याची टाक्या हिरोज इंदुलकरांनी बांधल्या। ह्या गडाचे आर्किटेक्ट हिरोज इंदुलकर होते। त्यांनी 14 वर्षामध्ये किल्ला बांधलेला आहे। आणि आज हा किल्ला जर तुम्हाला पूर्ण फिरायचं म्हटलं तुम्हाला 2 दिवस लागतील। एवढा मोठा गड आहे। 1200 एकरचा किल्ला आहे। 1200 एकर मध्ये या किल्ल्यावर तुम्हाला 45 पॉइंट पाहायला भेटतात। हे फिरण्यासाठी गडावर 2 दिवस राहावं लागेल। पण आपण अति महत्त्वाचा बाल्य किल्ला राजांच्या समाधीपर्यंत 1.5 तासामध्ये पाहणार आहोत बघा। या गडाला 4 टोक आहेत। गडाच्या पूर्वेला भवानीचं मंदिर तुम्हाला ते लास्ट टोक दिसते बघा तिथपर्यंत किल्ला आहे बघा। लालवाड टोक दिसते ना समोरच पाहिलं हा भवानीचा कडा आहे बघा। ही गडाची पूर्व दिशा। गडाच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज आहे। तुम्ही हिरकणीची स्टोरी ऐकली असेल। हिरकणी बाळासाठी जो कडा खाली उतरली ना तुम्ही आलात हाच कडा बुरुज पश्चिमे साईडला बघा। तुम्हाला मी आतून दाखवतो। तुम्ही आलात किल्ल्याची दक्षिण साईड आणि गडाच्या उत्तरेला टकमक टोक आहे। चोरी लबाडी फितुरी करेल त्या टोकावर न्यायचे पोत्यात बांधायचे आणि खाली ढकलायचे बघा। अशी या गडाला 4 टोक आहेत बघा। शिवाजी राजे हा किल्ला जिंकायच्या अगोदर या किल्ल्याचं पूर्वीचं नाव रायरीचा डोंगर हे नाव तुम्ही ऐकलं असेल। हा रायरीचा डोंगर जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो। जावळीचं खोरं आपण इतिहासामध्ये ऐकतो बघा। प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवा आहे। ते कोकण दिव्यापर्यंत खालचं जंगल आणि खालची गाव आहे जावळीचं खोरं असं म्हणतात। इतिहासकाराने ना याच्यावर एक म्हण रचले। ती म्हण अशी आहे की आपल्या डोक्यातली ऊस जर आपण आसुरीच्या खिशात सोडली तर शोधली तर सापडेल पण जावळी खोऱ्यामध्ये हत्ती सोडली ना हे सापडू शकत नव्हते बघा। इतकं घनदाट जंगल होतं की दिवसाही सूर्याचं किरण जमिनीपर्यंत पोहोचत नव्हतं। जावळीचं खोरं आणि हा रायरीचा डोंगर जिंकण्यासाठी महाराजांनी मोऱ्यांकडे 3 महिने युद्ध केले। मोरे मराठी आधीच याकडे चाकरी करायची। त्या युद्धामध्ये मोऱ्यांचा भाऊ मारला गेला। मग जावळीचा चंद्रराव मोरे महाराजांना घाबरला। त्याला वाटलं आपलंही वध होईल म्हणून तो महाराजांना गडाच्या पायथ्याला 15 मे 1656 ला शरण आला। 56 ते 70 पर्यंत गडाची बांधकाम 1671 ला शिवराय या गडावरती राहण्यासाठी आलेले आहेत बघा। ही सगळी बांधकामं शिवरायांच्या काळातली कामं। ज्यावेळी हा किल्ला मोऱ्यांच्या अंडरमध्ये होता त्यावेळी मोरे या डोंगराचा उपयोग आहे ना कैदी ठेवण्यासाठी करायचा। शिवरायाने याची राजधानीसाठी निवड केली। महाराजांची पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यामध्ये होते। तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा किल्ला फिरायला आलात तर गडावरून तुम्हाला 8 किल्ले पाहायला भेटतात। प्रतापगड, राजगड, तोरणा, लिंगाणा। इथून आपला राजगड आणि तोरणा दिसतो। या साईडला आहे धुका असल्यामुळे दिसत नाही। पुढे जाऊन दिसले ना तुम्हाला 100% दाखवतो बघा। आता आपण रायगडावर रोपी आलो। रोपी 96 आहे। ज्या पायऱ्या चढून ना पायऱ्या आताच्या 2007 साली केल्या। इथून महाराजांच्या काळात काम चालू होतं। हा दरवाजा आहे ना हा मेणा दरवाजा। मेन दरवाजा नाहीये। मेन दरवाजा पायी येतो ना हा दरवाजा। मेणा म्हणजे पालखीचा प्रकार। तुम्हाला पालखी माहिती असेल पालखी ओपन असायची मेणा पॅक बंद। महाराजांच्या राण्यांचा मेणा हे गेट मधून बाहेर सूर्योदय सूर्यास्त पाहायला जायचा म्हणून गेटचं नाव मेणा दरवाजा। शिवरायांना 8 राण्या होत्या। गडावर त्यांच्या 6 राण्या राहायच्या। ही आडवी भिंत आहे ना या भिंतीच्या आतमध्ये राण्यांचे माळे तिकडे जाऊया। ही मंत्र्यांची घरं आपण वरून पाहूया। बोलो शिवाजी महाराज की जय।